नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। दादा, काय नाव तुमचं? माझं विद्याधर इंगळे। आपण अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहात। राज्य कार्यकारिणीमध्ये कुठली जबाबदारी पार पाडता? सदस्य म्हणून काम करतो। बरं, राज्य कार्यकारिणीमध्ये आज ही जी मीटिंग झाली, काय उद्देश होता, काय सांगाल? आज ही मीटिंग झाली, या मीटिंगचा हा उद्देश होता की जी नुकतीच लोकसभा निवडणूक झाली, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि त्या पाठिंब्याच्या जोरावर महाविकास आघाडीचा खूप मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये झाला असं आम्हाला जाणीव झाली। आणि त्याच धर्तीवर आता आगामी जे विधानसभा निवडणूक होणार आहे, त्या निवडणुकीकरता आता आम्ही बिनशर्त पाठिंबा द्यायचा की नाही, की आम्ही काहीतरी जागा तिथे लढवल्या पाहिजे महाराष्ट्रामध्ये। युतीसोबत लढवणार की स्वतंत्र लढवणार? नाही, सध्या त्याबाबत कोणतंच ठरलेलं नाही। बरं, पुढची मीटिंग होईल आमची, त्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवू बरं, स्वतंत्र लढायचं की महाविकास आघाडी सोबत लढायचं। बरं, मला सांगा, आंबेडकरी चळवळ ही गटातटात विखुरलेली आहे। अच्छा, अशा परिस्थितीत आंबेडकरी समाजातील काही कार्यकर्ते असतील किंवा जे पूर्वीचे सक्रिय कार्यकर्ते असतील किंवा आताचे काही निष्क्रिय कार्यकर्ते आपण ज्याला म्हणू, तुम्हाला असं वाटते का की यांनी एकत्र यावं की जेणेकरून आंबेडकरी चळवळीची ताकद वाढेल? काय सांगाल? निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की हे जे या देशातील शोषित पीडित जमात आहे, ही जमात शासनकर्ती जमात झाली पाहिजे। परंतु गेल्या 60-70 वर्षात ते बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे एक अमरावती जिल्ह्यामध्ये असा जर प्रयोग केला की अमरावती जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जे प्रेरित होऊन पक्ष आहेत, त्या सर्व पक्षांच्या अध्यक्ष सचिवांनी प्रारंभिक एका ठिकाणी बसून एक विचारमंथन जर केलं की अमरावती जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहे आणि 8 मतदारसंघाची निवडणूक, आगामी निवडणूक कशी लढवता येईल, कशी ती जिंकता येईल। कारण या महाराष्ट्रामध्ये कमाल 10% मतदानाची संख्या, लोकसंख्या। बरं, आणि 10% मतदानाच्या लोकसंख्येमध्ये बाबासाहेबांच्या विचाराचे पक्ष भरपूर आहेत। त्यामुळे 10% मतांच्या भरोश्यावर तुम्हाला वाटते का असा प्रयत्न केल्याचा आंबेडकरी जे काही पक्ष असतील ते एकत्र येतील म्हणून? निश्चितच यायला पाहिजे। जिथं म्हणजे ते वरिष्ठ पातळीवर एकत्र आणायचे की अमरावती जिल्ह्यापुरते एकत्रित आणायचे? नाही, वरिष्ठ पातळीवर आणण्याचा विषय मी सांगू शकत नाही किंवा वरिष्ठ पातळीच्या कार्यकारिणीमध्ये मी पदाधिकारी नाही। बरं, त्या अमरावती जिल्ह्यापुरतं जर बोलायचं झालं तर एक अमरावती जिल्ह्याचा एक प्रयोग म्हणून करू शकतो की अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे काही आंबेडकरी विचाराचे पक्ष, गटतट जेवढे काही असतील, सर्वांनी एक मोठ्या मनानं सामूहिक हित लक्षात घेऊन एक राजकीय काहीतरी दबाव गट अमरावती जिल्ह्यात निर्माण व्हावा आणि त्यासाठी एकत्र जर बसलो, चर्चा करायला काही हरकत नाही। एखादी मीटिंग जर घेतली, सगळे जे पक्ष आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये कार्यरत, त्यांचे सुरुवातीला अध्यक्ष आणि सचिव जिल्ह्याचे यांनी जर एकत्र येऊन विचारमंथन केलं, काही एक चांगला पर्याय सुचवता येईल काय, जनतेला जे अपेक्षित आहे, जनतेला अपेक्षित आहे की काहीतरी फळ मिळालं पाहिजे। गेले 60-70 वर्षे जे पाहिजे ते मिळालं नाही, म्हणून अमरावती जिल्ह्यापासून सुरुवात करता येईल काय, हा प्रयोग करायला काही हरकत नाही। आणि आंबेडकरी राजकीय पक्ष, गट तर सर्व जर एकत्र बसले तर इतर जो ओबीसी आहे, अल्पसंख्याक आहे, तो आकर्षित होऊन तो अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरखाली येऊ शकतो। म्हणजे आंबेडकरी चळवळीला स्वतःचं अस्तित्व निर्माण करावे लागेल असं तुम्हाला म्हणायचं आहे? निश्चितच बाबासाहेबांचं राजकीय पक्ष, बाबासाहेबांच्या संकल्पनेतील राजकीय पक्ष हा टिकला पाहिजे आणि टिकवण्याची जबाबदारी या भारतातील सर्व। आपण अमरावती जिल्ह्यापुरतं मर्यादित जर एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला
तर तिथं म्हणजे अस्तित्वाचा किंवा त्यांच्या मोठेपणाचा विषय येऊ शकतो असं तुम्हाला वाटत नाही का? पदाधिकाऱ्यांच्या नाही, अस्तित्व नाही. ते थोडंसं मीपणा बाजूला सोडून किंवा वैयक्तिक हेवेदावे स्वार्थ बाजूला ठेवून एक सामूहिक हिताचा विचार करून काही निर्माण करता येते काय नवीन, यावर चर्चा झाली तर समाजाला समजेल, जनतेला समजेल की असा प्रयोग एक झाला आहे बुवा, आणि हा जर सक्सेस झाला तर हा पूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही हा पोहोचू शकतो, असा एक मला आत्मविश्वास आहे. म्हणून माझी एक अपेक्षा आहे की एक प्रयोग करायला काही हरकत नाही.